सुनेच्या हत्येची तब्बल 3 लाख रुपयांची सुपारी दिल्याप्रकरणी घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी एका महिलेसह 5 जणांना अटक केली. सुनेची हत्या करून तिचा पाय दारूच्या नशेत बाथरूममध्ये घसरला आणि तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जुन्या कौटुंबिक वादातून हत्येचा हा कट रचण्यात आल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. दुबईहून परतलेल्या 35 वर्षांच्या सपना प्रमोद गंजी यांची गेल्या रविवारी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाची पाहणी करताना त्यांच्या गळ्याभोवती व्रण आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं आढळलं आणि त्यामुळेच पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर झालेल्या तपासात सपनाची सासू धनलक्ष्मी गंजीनं आपली मोलकरीण मंगलाबाई जाधव आणि तिच्या कुटुंबाला सपनाच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं. हा संपूर्णपणेचा उलगडा किती तासात व किती दिवसात घडला? 4-5 तासातच घटना घडल्यापासून आम्हाला त्याचा उलगडा झाला. फक्त आरोपी अटकेच्या प्रोसेसमध्ये आमचा थोडा आणखीन वेळ गेला, परंतु 1 दिवसाच्या आतच आम्ही संपूर्ण आरोपी अटक करून पुढची कारवाई केलेली आहे. प्रथमदर्शनी जो खुनाचा वाटत नसून अपघाताचा वाटत होता तो सोडवण्यास मदत केली आहे.